हाय एव्हरीवन, आज होता संडेचा दिवस आम्ही स्टार्ट केला वॉक करून. सो मी आणि रंजित दोघं वॉकिंगला गेलो मस्तमध्ये सकाळी सकाळी लवकर उठून, कारण जरी संडे असलं तरी जाग तर त्याच टायमाला येतं जेव्हा आपण रोज उठतो. सो त्याच्यानंतर आम्ही रेडी होऊन कुठे जातो हे मी पुढे सांगते. सो मी मस्तपैकी ही येल्लो चिकनकारी साडी घातली होती. मी रिसेंटलीच ती घेतलेली आणि मस्तमध्ये म्हणजे त्याला मी असंच रँडम एका ब्लाऊजसोबत पेअर केलं. तिथून मग आम्हाला जायचं होतं जगन्नाथ मंदिरात. तिथे आम्ही गेलो दर्शनासाठी. दुपारचे ऑलमोस्ट 12 वाजले होते. सो तिथे दर्शन वगैरे घेतलं, नारळ वगैरे फोडलं. सहज म्हणजे असं बऱ्याच दिवसापासून राहायचं होतं. त्याच्यानंतर मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. इतकं ऊन होतं ना तिथे, इतके पाय भाजले आमचे तर बापरे. आम्ही तेच विचार केला की शेतकरी वगैरे शेतामध्ये कसे जे लोक उन्हामध्ये काम करतात ते कसे करत असतील. आणि इतकी सुंदर मूर्ती आहे तिथे, म्हणजे ऑलमोस्ट प्रति जगन्नाथसारखंच आहे. सो तिथून दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो माझ्या मम्मी पप्पांकडे. सो मम्मी पप्पांच्या तिथे आता अधिक महिना आहे. सो अधिक महिना असल्यामुळे मुलीला आणि जावयाला घरी बोलवतात. ही आपली प्रथाच आहे, मराठी प्रथा. सो त्याच्या अकॉर्डिंग म्हणजे लक्ष्मीनारायण समजतात मुलगा आणि जावयाला म्हणजे त्या महिन्यामध्ये. हा 3 वर्षानंतर हा म्हणजे योग येत असतो. त्याच्यामध्ये दान करणं किंवा म्हणजे लेक आणि जावयाचं कौतुक करणं, त्यांना काही ना काही देणं, म्हणजे अनारसे असो किंवा चांदीची काही वस्तू आपण देतो, ही अशी प्रथा असते. सो त्याच्यासाठी आम्हाला घरी बोलवलं होतं. आणि ॲक्च्युली घराची शिफ्टिंग चालू होती आमच्या, म्हणून आम्ही असंच मम्मीने खूप शॉर्टमध्ये सगळ्या गोष्टी केल्या. आणि काम चालू असताना तिथेच म्हणजे त्याच्यातच आम्हाला म्हणजे तिने बोलवून हे केलं. आता सगळं पॅकिंग वगैरे सुरू होती, त्याच्यामुळं जेवणाचं काय करायचं, तर मग आम्ही विचार केलेला की बाहेरच जाऊया मग आता. सो मस्तमध्ये तिने ओवाळून वगैरे घेतलं आणि जे काय आणलं होतं, साडी आणि ओटी वगैरे पण भरतात मुलीची, तर ते सगळं तिने केलं. आणि माझी मामी होती, मामीने पण ओवाळून वगैरे घेतलं. ॲक्च्युली आईला पण साडी द्यायची असते, पण मला काही वेळ मिळाला नव्हता म्हणून ते माझं राहून गेलं. बघू आता, अजून वेळ आहे तर मी ते पण करेल म्हणजे. आणि नंतर माझ्या भावाने रंजितला शॉल वगैरे देऊन त्याचं हे केलं, म्हणजे स्वागत केलं बेसिकली. आणि जे आणलं होतं ते गिफ्ट दिलं. ते गिफ्ट नंतर उघडून दाखवते ते काय होतं घरी गेल्यावरती. आणि मम्मी अशी पाया वगैरे पडली, मला नव्हतं माहिती की पाया वगैरे पडतात. तर मम्मी बोलली की नाही, मान असतो, दोघं लक्ष्मीनारायणाचं प्रतीक असतात त्या दिवशी म्हणून. पप्पांना खूप यायची इच्छा होती, पण त्यांना संडे असून पण अर्जंटली काम आलं काहीतरी, सो ते येऊ शकले नाही. तिथून मग आम्ही हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनलला गेलो. सो आता आमरसचा सीझन पण होता आणि अगेन धोंड्याचा महिना म्हणजे ह्याच अधिक मासाच्या महिन्यामध्ये आमरस हा स्पेशली आमरस पुरणपोळीचा बेत असतो जनरली सगळीकडे. तर मग आता टिपटॉपच्या थालीमध्ये युजली सीझन स्पेशल आमरस वगैरे असतो आणि ओव्हरऑल छान असते तिथली थाली. सो मग आम्ही तिथे गेलो. तिथे मल्हारची मस्ती सुरू होती, मामा आणि ते पण आले होते. आणि त्याच्यानंतर मग मस्त त्यांनी एक मेन्यू सुरू केला द्यायला. तर त्यांचं काहीतरी आज इटॅलियन पण होतं, इंडियन आणि इटॅलियन असं. मग पास्ता पिझ्झा सोडून दहीवडा झालं, पुरणपोळी, आमरसपुरी तर होतीच, 3-4 भाज्या होत्या, बरेचसे स्टार्टर्स वगैरे होते. आणि इथे मम्मीचा आणि यश चालू होतं काहीतरी बोलू. त्यानंतर झालं आमचं जेवण वगैरे आणि मग आम्ही सगळ्यांना गप्पा वगैरे केल्या आणि निघालो रिटर्न. सो असं होतं आमचं शॉर्ट आणि स्वीट अधिक मासचं सेलिब्रेशन, कारण की वेळ पण नव्हता आणि ॲक्च्युली घराच्या शिफ्टिंगमुळे प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळे मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.